इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी केलेली अतिशय सुंदर भाषांतरे. भाषांतर करणे ते पण एका वेगळ्या काळातील वेगळ्या संस्कृतीतील लोकांविषयी लिहिलेल्या कादंबरीचे म्हणजे भाषांतरकाराच्या भाषाविषयक ज्ञानाचा कस लावणारं काम. जीएनची भाषांतरं मूळ कादंबरीहून काकणभर सरसच आहे. कॉनरॅड व्हिक्टरच्या द ट्रीज, द टाउन अँड द फील्ड्स या कादंबऱ्यांवर पुढे द अवेकनिंग लँड नावाची टीव्ही मालिका निघाली. त्यातली एक व्हिडिओ क्लिप बघूया आणि त्यानंतर रान या भाषांतरित पुस्तकातून घेतलेलं स्वगत सादर करतील सायली पेंढारकर. स्वगताचं नाव आहे मधासारखं सुख. Brung us out of Pennsylvania and into the Ohio land. Even the squirrels were leaving the Pennsylvania country, and all the deer had gone long before them. It got harder and harder for Pa to bring home meat. Only a week before, we crossed the Ohio River on a pole ferry, me and my Pa, and my sister Jenny, and my sister Axa, and my little sister Sulie. Sulie was 7, and bright as the North Star. But that dark forest and its sounds had kind of taken the joy out of her. And Ma'am, who never wanted to leave Pennsylvania, caught herself the fever. Never was the same after that. But we was following the meat. That's what Pa said. Ma'am said it was just another excuse Pa was making to move on. Ma'am was right. Pa never stayed long in one place. It's like he couldn't stand not seeing what he'd never seen before. The far places. They're here, come on! But the May dance is past, my girl, she said. It was over way yesterday. Then I'll go to my cousin Ellen to see. Cousin Ellen to see, I said. But Cousin Ellen's in Reddington, my girl. And Reddington's far away. She's back to her mansion, 'cause mother, maybe she's back, I say. Tell me it ain't the gypsy lad, and this ain't your wedding day. It's raining, mother, you better go away. You better go away.
एखाद्या मिशनऱ्यासमोर शपथ घेऊन लग्न झालेलं कोणी कधी पाहिलंय का? सेडने बघायला हवं होतं तिच्या लहान बहिणीचं हे तोऱ्यात केलेलं लग्न, नावेतून नदी ओलांडून पार शहरात जाऊन केलेलं लग्न. ती बिचारी नेहमीप्रमाणे बहिणी शेजारी झोपणार. पण आता मला माझं असं कोणीतरी मिळालंय. रात्री दचकून जाग आली तर एक दमदार जोडीदार बाजूला असताना एखाद्या जनावराची नाही तर इंडियनची भीती वाटण्याची गरजच काय? खरं तर मला माझ्या बहिणीविषयी वाईटच वाटतं. अहो, मी बाहेर फिरले, जग अख्खा हिंडून आले. त्यांना तसं कधी बाहेर हिंडायला मिळालंच नाही. काळे गुलाम बघितले मी, आणि बिना ओंडक्यांची घरं. एखाद्या घराला ओंडक्यांच्या भिंती नसतील तर माझ्या बहिणी चकितच होतील. आणि माशांच्या चरबीचा दिवा त्याच्या झगझगीत प्रकाशानं त्यांना फार अंधळ झाल्यासारखं वाटेल. आणि त्या घरातल्या खिडक्यांना खरोखरच लावलेली काच पाहिली आहे मी. एखादं रान कबूतर कसं बाहेर पडण्यासाठी वेडेपणाला त्यावर धडक मारेल, तसंच त्या डोके आपटून घेते काचेवर. उद्यापासून आमचा संसार सुरू होणार. बाबांनी दुरुस्त करून दिलेली झोपडी अगदी नव्यासारखी झाली आहे. असं आयुष्य किती जणांच्या वाट्याला येतो बरं. मी शहरातून येताना 2 भांडी विकत आणली आहेत. एकात आहे मीठ मिरी, उमरा ओलांडताना लागतील ना. आणि एकदा उमरा ओलांडला की स्वतःच अंथरूण, स्वतःची चूल. माझ्या नवऱ्याच्या हावऱ्या जिभेचं समाधान करण्यासाठी कायम चुलीसमोर बसून राहावं लागेल मला. राखेखाली दडपून ठेवलेल्या निखाऱ्यावर फुंकर टाकली एका नम्र सेवकाप्रमाणे जाड पिवळ्या जिभा हलवीत समोर हजर होईल. केवढं मधासारखं सुख. थंडी कडाडली तर सेड देईल एखादी चादर. आणि बाकी गोष्टींसाठी तर रान मोकळंच आहे. 2-4 दिवस काम करत हिंडलं तर लाकडी डाव, पळी, प्यायची भांडी भरपूर मिळतील. आणि मग तेल साठवण्यासाठी आणि पाणी साठवण्यासाठी वाळलेले भोपळे शोधित 1 दिवस रानात हिंडलं की पुरे. जवळच ना एक फरशी दगड पाहिला होता मी. तो आणून सुरीने त्याला 4 टेकडे कोरली की मनासारखा तवा होईल. आणि मग हिवाळा सुरू होऊन बर्फ पडू लागला तर अस्वलाचं एखादं मऊ कातडं इकडे असं जाळासमोर जमिनीवर टाकलं की पुरे. एवढं मधासारखं सुख. मी आणि माझा जोडीदार बघता बघता ते घर आनंदी आणि उबदार करून टाकू. मग राहिली ती एकच गोष्ट. कधीतरी अंगणातल्या ओंडक्यांमागून कुणीतरी छोटे हळूहळू पावलं टाकत आत येईल आणि अंगाला अगदी बिलगून बिलगून बसू लागेल. केवढं सुख, केवढं सुख यावं एकदम माणसाच्या वाट्याला. जीएनच्या कथांमध्ये जे कारुण्य दिसतं त्यात कैरी या कथेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
पण त्या कारुण्यातही नर्म विनोद आहे, दया आहे आणि क्षमा आहे, संस्कारशीलता आहे. आता कैदी या कथेतील एका वेचक भागाचं अभिवाचन करतील डॉक्टर अस्मिता काणे. मास्तरांनी मला वाचायला सांगितले. मास्तर स्वतः फार सावकाश बोलत व मध्येच पाणी, नाचण्याची भाकरी, साधुवाणी असे उच्चार करत. त्यातही ते कधी जलद बोलू लागले की तर त्यांचे ते त त प प होऊन अक्षरशः शिलांगण कोकणात भरपूर पाऊस असे होऊ लागले. खरे म्हणजे बहुतेक सगळी पोरे तसेच बोलत. पण मास्तरांनी चुकून व्हाना, विष्णू असे म्हटले की तोंड झाकून हसत. मधल्या सुट्टीत तर सगळी पोरे म्हाद्या टटाकीचे चेंडू असे म्हणत ओरडत धिंगाणा घालत. मी पुस्तक उघडून वाचायला उभा राहिलो. मला उद्धव व इतर पोरांना हसवायचे होते ना, म्हणून मी वाचायला सुरुवात केली. पान 7 धडा 3. झाशीची राणी लक्ष्मीबाई फार शानी आणि सूर होती. परंतु मी वाचायला सुरुवात करताच म्हटल्याप्रमाणे पोरे खदा खदा हसली. मास्तर समोरच उभे, उंच गळ्याचे, बारीक उघड्या पायांचे. त्यांनी माझ्याकडे शांतपणे पाहिले व शेजारच्या पोराला पुढे वाचायला सांगितले. मला वाटले झाले, आता ते येणार, माझा कान चांगला पिरगाळून कानोल्यासारखा करून टाकणार. पण मास्तरांनी काहीच केले नाही. तेव्हा मात्र मुद्दाम शेणात पाय घातल्यासारखे मला वाटले आणि मान वर करून पाहायला होईना. एकदाची शाळा सुटली. मी लगबगीने दप्तर खांद्याला लावले तसे मास्तर आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, तू जरा थांब. शाळेला कुलूप लावल्यावर आम्ही चालू लागलो. मास्तरांनी परत माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणले, तुझं अक्षर फार छान आहे आणि तुला पुष्कळ कविता सुद्धा येतात. मी तुझ्या एवढा होतो ना त्यावेळी मी गुरं राखीत होतो आणि मला एक अक्षरही लिहायला येत नव्हते बरे. मास्तर आतड्याने बोलत होते. एकदा मला वाटले की मला त्यांनी एक मुस्कटात द्यावी आणि चालतं हो म्हणून माझ्यावर ओरडावे. मास्तर बोलतच होते. तू राजेसाहेबांची विहीर बघितलीस? मास्तरांनी एकदम विचारले. मी नुसतीच मान हलवली. ती विहीर राजेसाहेबांच्या आठवणीसाठी राणीसाहेबांनी बांधली. राणीसाहेब अगदी गोऱ्या पान आहेत, हातभर दागिने घालतात आणि त्यांचे 20-25 नोकर चाकर देखील आहेत. बघ, तुला पाहिजे तर त्या तुला घरी न्यायला मिळतील. एवढंच की तुला तुझ्या मावशीला बदली द्यावी लागेल. हो म्हणलास तर चल, आत्ताच्या आता राणीसाहेबांची घोडागाडी तुझ्या दारात आणतो. मग काय म्हणतोस? मला एकदम फार राग आला. मला वाटले मास्तरांनी हवे तर मला झोडपावे, पण हे काय बोलणे झाले. ती कुठली राणीसाहेब कुणास ठाऊक. म्हणे हातभर दागिने घालते, दोन्ही पायभर दागिने घाले नाका, पण तानी मावशीच्या हनवटीवरील गोंधळाची सर तिला यायची नाही. मी चिडून काही बोलण्यासाठी थांबलो व मास्तरांकडे पाहिले. तो मास्तर हसत होते. तेव्हा माझ्या ध्यानात आले की मास्तर माझी थट्टा करीत होते. म्हणाले, मी कित्येकदा पाणी, लोणी, कंस म्हणतो म्हणून तू माझी चेष्टा केलीस. अरे, ती माझी भाषा आहे. लहानपणापासून 28 वर्षे मी ती बोललो, तिच्यावर वाढलो. झाली तरी ती एक भाषाच आहे. माझ्या खोलीत एका म्हातारीचं फोटो बघितलास नव्हे तू? ती माझी आई.
आई माझी ती रस्ते झाडायची. एक चिमणी माझ्या पुढे आदळून ती रात्री उशिरापर्यंत मला पुस्तकं समोर बसवायची, पण तिला मात्र आयुष्यभर कृष्ण म्हणायला काही आलं नाही. ते कृष्ण तर माझं नाव. पण सांगू तुला, शेवटपर्यंत मी तिचा किसनाच राहिलो. आता तिला देऊन टाकून दागिने घालणाऱ्या राणेसाहेबांना घेऊ. होय रे पोरा, ही भाषा बरोबर का ती भाषा बरोबर याचा तू मोठा झाल्यावर विचार कर. आता ते जाऊ दे. आता पुस्तकात जसं काय लिहिलं आहे तसं बोलायला म्हणायला यायला पाहिजे, हे देखील खरंच. म्हणून पुष्कळदा तसलं बोलणं घालवण्याचा प्रयत्न करतोच की मी. करतो की नाही? पण काही वेळा नाही साधत ते. मास्तर बोलत होते, अरे कुठलाही माणूस गावंढळ असला तरी त्याच्यात एक तरी गुण असतो. तू आगगाडीचं स्टेशन पाहिलंस? आगगाडीचं? मी म्हटलं होय, येताना मी आगगाडीनंच आलो अर्ध्यापर्यंत. हा, तर स्टेशनवर 50 ठिकाणची तिकीट असतात. तुला जिथं जायचं आहे तेवढं तिकीट घ्यावं माणसानं आणि जावं. आता माझंच बघ, मला सायकलवर बसायला येत नाही, गाणं म्हणता येत नाही, झालंच तर चित्र सुद्धा काढता येत नाही, पण मला दोरीची पिशवी विणता येते, रंगीत कागदांच्या पट्ट्यांची चटई करता येते, गुलाबाच्या झाडाची कलम देखील मी छान करतो. आणखी एक, मी पायीच खूप भटकलो आहे. अगदी रायगडला जाऊन एक नमस्कार टाकून आलो आहे. तुला यातलं काही आवडलं तर शिकून घे. मी संपल्यावर दुसरीकडे जा. आणखी एक, तुलाच म्हणून सांगतो, मी पुष्कळ लिहितो सुद्धा. कागद आपलं म्हणणं फार शांततेने ऐकून घेतो बरं. मी तोत्रा आहे, मी पाणी म्हणतो म्हणून तो मला हसत नाही. आता मात्र मला रडू आवरले नाही. मास्तरांच्या हातात छडी नव्हती, त्यांनी रागाने मला शिव्याही दिल्या नव्हत्या, पण मला डोळ्यात पाणी आवरेना. नमस्कार. सानिया या मराठीतील प्रसिद्ध लेखिका. त्यांनी कैरी या त्यांच्या आवडत्या कथेसंबंधी त्यांचं मनोगत आणि विचार कळवले आहेत या संक्षिप्त व्हिडिओमधून. जी यांची कुठली कथा सगळ्यात जास्त एक आठवणीत राहिलेली आहे, तर माझ्या मते ती कैरी नावाची कथा. ती पिंगळावेळ या संग्रहात आहे आणि ती मुळात 1973च्या सुगंध नावाच्या दिवाळी अंकात लिहिलेली कथा आहे. तर या कथेत काय आहे, तर अगदी एक अजाण निरागस असा मुलगा आहे आणि ते मुलगा ती कथा सांगतो. आणि खरं म्हणजे ते एक तेव्हा तो जो सांगत राहतो त्याची हकीकत, तो मुलगा अतिशय इतका तो अजाण आहे की त्याची आई नुकती गेलेली आहे, त्याचे बाकीचे वडील आणि बहीण एक गेलेली आहे, पण या सगळ्या दुःखाची जाण सुद्धा त्याला तशी नीटशी उमजत नाहीये, असं त्याचं वय आहे. पण वाचक म्हणून आपण जेव्हा ते वाचत जातो तेव्हा आपल्याला ते सगळं इतकं असं मनाला भिडतं आणि जाणवतं. आणि अशी परिस्थिती आल्यामुळे त्याचा एक मामा आहे, तोही परिस्थितीने अगतिक आहे, तो काही त्याच्याकडे बघू शकत नाही, म्हणून तो येऊन त्या छोट्या मुलाला त्याच्या मावशीकडे सोडतो, ती तानी मावशी. आणि मग आपल्याला हळूहळू ते दिसायला लागतं की ती तानी मावशीचं कसं आयुष्य आहे. तर ते तर अतिशयच अवघड आहे. तिच्या वाट्याला तिची अगदी साधी साधी स्वप्न सुद्धा तिची पूर्ण झालेली नाही आहेत, पण अर्थातच तिचं आपल्या बहिणीच्या मुलावर प्रेम आहे आणि त्या दोघांचं ते प्रेम, तिची ती माया, ती अशी साध्या साध्या प्रसंगातनं त्यांनी इतक्या सुंदरपणे ते आपल्या पुढे मांडलेलं आहे. आणि असं करत करत ती परिस्थिती, त्यातली गुंतागुंत आणि त्या मुलाचं त्याच्यावर असलेलं, तो अगदी साध्यापणाने साध्या भाषेत तो आपला प्रसंग सांगतो आहे. पण त्या पलीकडे जे जग आहे, ते जे माणसांच्या परिस्थितीचं, दुःखाचं,
ते वास्तव जे असं अतिशय कटू भयान असं आहे, विशेषतः तानी मावशीचं अतिशय अवघड असं ते आयुष्य आहे, ते आपल्याला त्या मुलाच्या साध्या साध्या प्रसंगातनं न सांगताही आपल्याला कळून जातं. आणि आपला आपण नुसतंच त्याकडे भिडत नाही त्या कथेला, तर आपल्यावर तो इतका वाचक म्हणून एक परिणाम होत राहतो. आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात आणि नंतर नंतर तर ती शेवटापर्यंत जेव्हा कथा येते तेव्हा अक्षरशः आपल्या मनात अशी अगदी कालवा कालव होते. आणि ती सगळी जी माणसं आहेत त्यातली विशेषतः तानी मावशी, ती ती खरोखर जाता जात नाही. म्हणजे माझ्या अगदी आठवणीत रुतून राहिलेली अशी ती कथा आहे. आणि जरी ती तानी मावशी त्या इतक्या विलक्षण परिस्थितीत सापडलेली असली तरी आपल्याला काय त्यातलं भावतं, तर तरीही तिचं ते संवेदनशील मन आहे. त्या मनाने ती जे काही स्वप्न पाहते आहे, विशेषतः ते सहलीचं जे वर्णन आहे की आपण अशी अशी सहल काढूया, मग तिथे ती कैरी कशी खायची, ती भाकरी आणि त्याच्याबरोबर भाजी घेऊन जायची आणि कसं आपण आनंदाने बघायचं, ते सहलीचं वर्णन. नंतर तानी मावशीने तिथे उल्लेख केलेले ते मोर तर जवळजवळ मला वाटतं प्रतीक बनूनच येतात त्या कथेत. आणि तो मुलगा अगदी साधेपणाने ते सगळं सांगतो आहे की कसे ते मोर त्याला दिसत नाहीत, सगळ्यांनाच का दिसतात आणि मला का दिसत नाही, असं ते म्हणतो. नंतर त्याला एक जे मास्तर भेटतात ते अतिशय चांगले मास्तर आहेत. ते मास्तर त्या मुलाकडे असलेले त्याचे सगळं सामर्थ्य जाणतात. तो त्याचं अक्षर चांगलं आहे ते समजतात, त्याला कविता येतात ते त्यांना माहीत असतं आणि ते त्याला तानी मावशीवर लिहायला प्रवृत्त करतात आणि तो आपल्या तानी मावशीवर तावच्या ताव लिहितो. हे सगळं तो इतक्या साधेपणाने आणि निरागसपणे सांगत जातोय आणि तरी देखील आपल्याला जे समजतं वाचक म्हणून, लेखक जे न सांगता शब्दात न मांडता ते आपल्याला जे जाणवून देत राहतो, तो त्यातला एक जो कारुण्याचा एक झरा वाहत राहतो त्या कथेत, तो इतका इतका सुंदर आणि समर्थपणे तो लिहिलेला आहे की मला असं नेहमी वाटतं की ते चांगल्या साहित्याचं, चांगल्या समर्थ लेखकाचं हे एक उदाहरण आहे. आणि ही कथा वाचल्यावर तर मला अक्षरशः असं वाटत असं की अरे, इतकं छान, इतकं सुंदर, इतकं भिडणारं, इतक्या कमी शब्दात सांगितलेलं पण शब्दांपलीकडे खूप सांगितलेलं आणि ज्याच्यात असा तो एक करुण झरा वाहत आहे, असं काहीतरी आपल्याला जर लिहिता आलं तर आपण खऱ्या अर्थाने आपल्याला तो आनंद होईल आणि असं आपल्याला वाटेल की हो, आपणही काहीतरी चांगलं लिहिलं. म्हणजे इतका प्रभाव टाकणारा जी. कुलकर्णी सारखा लेखक आणि त्याची कैरी ही कथा. 10 जुलै जीएनचा जन्मदिवस आणि 2025 जीएनचं जन्मशताब्दी वर्ष. हे विशेष औचित्य साधून कालातीत लेखन करणाऱ्या या लेखकाचा सन्मान आजच्या कार्यक्रमातून करण्याचा प्रयत्न केला. लेण्यातील शिल्पासारख्या भव्य वाटणाऱ्या कथा लिहिणाऱ्या या लेखकाच्या साहित्याचे दर्शन अवघ्या 1.5-2 तासात घडवण्याचे शिवधनुष्य अक्षय भाषेच्या कलाकारांनी तोडले. या कार्यक्रमाच्या अखेरीस जीएनची आवडती ठुमरी का करू सजनी आयन बालम सादर करणार आहेत जयंती देशमुख. तबल्यावर आहेत संदीप सीरा आणि हार्मोनियम महादेव मोरे.
असेल, या प्रतिभावंत लेखकाच्या कथांइतक्याच काही वैशिष्ट्यपूर्ण अर्पण पत्रिकांच्या मननीय वाचनाने. या अर्पण पत्रिकांचे वाचन अक्षय भाषेचे काही कलाकार करतील. बेळगाव ही त्यांची मायभूमी. इथेच ते लहानाचे मोठे झाले. रवलखुणा हे आपले पुस्तक त्यांनी या बेळगाव शहराला अर्पण केले आहे. बेळगाव नावाच्या गावास. पाऊले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या आठवणींची बुद्धी सतत जवळ राहिली आहे. पैल पाखरे या भाषांतरित कथा संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत त्यांनी धारवाड बद्दलच्या भावना कशा बोलून दाखवल्या आहेत पहा. आकाश मोगऱ्यांच्या झाडांचे, लाल गाभ्याच्या मोठ्या पेरूंचे, बिंदगी एवढ्या कलिंगडाचे, कस्तूर मातीच्या कृष्णगंधाचे गाव धारवाड आणि कर्नाटक विश्वविद्यालयाचे मुक्त वाचनालय यास हा एक कृतज्ञ सूतफेरा. हिरवे रावे या कथासंग्रहातील अर्पण पत्रिकेत अकाली कालवश झालेल्या आपल्या आईबद्दल, आईला ते ताई म्हणत ते लिहितात. ताईस, रात्री उशिरा घरकाम करताना तुला सोबत व्हावी म्हणून लहानपणी मला समोर बसवून तू पुष्कळ कथा सांगितल्यास. आता तू गेल्यावर मला त्या कथांची सोबत आहे. एक अरबी कहाणी या पुस्तकातील अर्पण पत्रिका मात्र एकूणच गहन आहे. त्या शब्दांतून कितीही फिरले तरी हाती नेमके काही लागत नाही. पहा, सहाजादीस, ती अति बोलते असे जिच्याविषयी कधीच वाटत नाही अशी तू एक अद्वितीय स्त्री होतीस. ज्यांच्याशी नाते जुळते ते रक्ताच्या नात्याचेच असले पाहिजेत असे नाही. आपल्या कथेतील पात्रे, पशु, पक्षी यांनी सुद्धा जीएनच्या मनात कायमचे घर करून ठेवले होते याची साक्ष देणारी रक्तचंदन या कथासंग्रहातील अर्पण पत्रिका हा तर या साऱ्यांसाठी लिहून ठेवलेला ताम्रपट वाटतो. स्पर्धेच्या धुंदीत आपल्या हातांनी आभाळात सोडलेली पण जिचा मृत्यू असहाय्यपणे खालून पाहावा लागला ती गुलाब पाकळ्यांच्या चोचींची, कबुतरांची चंद्रावळ. मघापर्यंत उत्साहानं पाऊल स्थिर न ठेवणारा पण आकस्मिक वेदनेनं तडफडत ओंजळीतच निश्चित झालेला, माणके बसवलेल्या कवडशाप्रमाणे दिसणारा लाल डोळ्यांचा पिवळा पक्षी. जत्रेमधील फिरते चक्र मला पाहायला मिळावे म्हणून मला खांद्यावरून 7 मैल घेऊन जाणारा लंगडा, हाड कातडी म्हातारा बसलिंग. कसा पोट जाळतो बघा असं आईने म्हणताच ताडकन पानावरून उठून 3 मजली 12 खणी घरातून नेसत्या वस्त्रांशी बाहेर पडून शेवटपर्यंत एक वस्ती राहणारा, लाकडे फोडून पोट भरत असता अर्ध्या गावाला जातिवंत मोत्यांची पारख सांगणारा आणि शेवटी एका धर्मशाळेत शेजारी कुऱ्हाड ठेवून संपून जाण्यापूर्वी मला साबणाचे फुगे कसे करायचे हे शिकवून जाणारा दत्तू इनामदार. माझ्या आयुष्यातील पहिली पूर्ण लांबीची शिस्पेन मला देणारा रुद्राप्पा बेलिफ. स्वतः निरक्षर असून देखील मी खूप शिकावे असे दत्ताजवळ सतत मागणे करणारी, मी पहिलीची परीक्षा पास होताच पै जमा केलेले पुष्कळसे पैसे खर्च करून पेढे वाटणारी, ठिकठिकाणी वार लावून जेवणारी आणि एक दिवस अचानक नाहीशी झालेली कापऱ्या अंगाची तोत्री, अनाथ, वेडसर रखमा काकू. या
या सर्वांस तुम्ही सगळेच जण पुढे निघून गेलात. मी तुमच्याकडे येईन, पण आता तुम्ही मात्र माझ्याकडे कधीच येणार नाही. पण आपण पुढे पुन्हा कधीतरी नक्की भेटू. आणि आम्ही GN आणि तुम्हाला पण असंच म्हणू इच्छितो की आपण परत नक्कीच भेटू. Thank you.